तर मित्रांनो, तसं आपण पाहताय पहाटेचे 3:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत मध्य प्रदेश, पेंच नॅशनल पार्क. खूप ॲडव्हेंचरस टूर असणार आहे. टोटल 3000 किलोमीटरच्या आसपास जाईल. मुंबई ते पेंच टायगर रिझर्व मध्य प्रदेश, तिथून सतपुरा टायगर रिझर्व मध्य प्रदेश आणि तिथून येताना नागझिरा टायगर रिझर्व महाराष्ट्र, तिथून मुंबई. तर स्टे ट्यून. पहाटेची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. खूप वाट पाहिली समृद्धीचा शेवटचा टप्पा उघडेल म्हणून, तो काय उघडलाच नाही. तर शेवटी इगतपुरीपर्यंत ह्याच हायवेवरून जावं लागणार आहे. नाशिक हायवेवर प्रचंड काम चालू आहे. सकाळी निघा, दुपारी निघा, संध्याकाळी निघा का रात्री निघा, ट्रॅफिक हे लागणारच. आपण बघू शकता 32चा स्पीड आहे. या स्पीडनी कधी इगतपुरी येईल आणि कधी आम्हाला समृद्धी हायवे लागेल. मित्रांनो, आत्ताच एक पाटी गेली, टोल रोड स्टार्ट्स म्हणून. धड रोडचा पत्ता नाही आहे, डायव्हर्शन्स आहेत, खड्डे आहेत, पण टोल आकारला जातोय. माझं वैयक्तिक मत असं आहे की जोपर्यंत रोड परफेक्ट होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जो पहिला टोल आता आपल्याला लागणार आहे नाशिक हायवेचा, तो 140 रुपयाचा असेल. तर रोड तुम्ही पहिले पूर्ण करा आणि मग तुम्ही टोल आकारा. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये लिहा. आमच्या जर्नीतला फर्स्ट टोल आलेला आहे. आपण टोल नाका क्रॉस केलेला आहे. नशिबाने जास्त ट्रॅफिक लागलेलं नाही आहे टोल नाक्यावर. मित्रांनो, निघून 1-1.25 तास झालाय आणि आत्ताशी आम्ही शहापूर क्रॉस करतोय. शहापूरला पोहोचलोय आम्ही. पहाटेची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक तसं कमीच आहे. विचार केलेला की जास्तीत जास्त टप्पा गाठायचा अंधारातच. दिवसभरात ऊन पण खूप प्रचंड आहे. बघूया आता. घाट सुरू होत आहे, त्याच्या अलीकडची सगळी हॉटेल्स जी 24 तास चालू असतात. बघून बरं वाटते की इगतपुरी घाटात पण ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. विचार चाललाय चहा पियायचा का. जाऊन दे. हेवी लोड्स व्हेकल असल्यामुळे
त्यांचा स्पीड खूप कमी असतो, त्यामुळे बाकीच्या व्हेकल्सचा पण स्पीड कमी होतो. मित्रांनो, ॲट लास्ट पोचलो आहोत आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. अडीच तास लागले इगतपुरीला यायला. असं येते की 2 तारखेला कदाचित शेवटचा टप्पा चालू करणार आहेत, जो आमनेपासून इगतपुरीचा आहे. म्हणजे संपूर्ण समृद्धी महामार्ग हा 2 तारखेला चालू होईल असं ऐकण्यात तरी येते. ऑगस्ट 2024 मध्ये ताडोबाला जातानाही आम्ही समृद्धी महामार्गावरूनच गेलेलो. 6 महिन्यानंतर आज आम्ही परत जातोय, तर त्या तुलनेत आम्हाला ट्रॅफिक जास्त वाटतंय. याचाच अर्थ की जास्तीत जास्त लोक समृद्धी महामार्गावरून जावं लागले. आणि ह्याच प्रकारे सकाळचे 6:20 झालेले आहेत आणि आपण बघू शकता सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. तर मित्रांनो, एक शॉर्ट ब्रेक घेतोय चहासाठी. थोडी झोप येते, त्यामुळे ब्रेक गरजेचा आहे. समृद्धी महामार्गावर सकाळी 6:30 वाजता चहाशिवाय काही मिळणार नाही. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ऑन.
लाईट ऑन. धुळे एक्झिट गेल्यानंतर ॲनिमल क्रॉसओव्हर सुरू होतात. सकाळचे 8:15 वाजलेत. असं सूर्य उगवलेला आहे जसं की 12चा असेल. एकदम कडक उन्हाळा आहे. गाडीच्या आत तेवढं जाणवत नाही, पण आहे खरा. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ऑन ठेवून ऑटो पायलटवर ठेवली आहे. प्रयोग करून बघायचा, पण हात स्टेअरिंग व्हीलवरच ठेवायचे. संभाजीनगर एक्झिट 1 किलोमीटरवर. जसं जसं नागपूर जवळ येत चाललंय तसं तसं आपल्याला आजूबाजूला सिनरी बघा, जंगलचे वाईब्स यायला लागलेत आणि आमची एक्साइटमेंट अजून वाढावी लागली आहे. उद्या सकाळी आमची पहिली सफारी आहे तुरियामध्ये. बघू शकता सगळे माउंटन्स आहेत आजूबाजूला. टनल येतोय. खूप चुकीचं आहे. एक्सप्रेसवेवर थांबतात. खूप रिस्की पण आहे. हा आलाय दुसरा ॲनिमल क्रॉसओव्हर. हा एक्सप्रेसवे कन्स्ट्रक्ट करताना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यावर जोर दिलेला आहे, खरंच खूप चांगलं आहे. वन्यजीवन या साईडला जास्त असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित लक्ष दिलं आलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही घेतला आहे सेकंड हॉल्ट. जो फर्स्ट हॉल्ट होता ते फक्त चहा मिळालेला आहे, ब्रेकफास्ट नव्हता. तर ब्रेकफास्टसाठी हा सेकंड हॉल्ट आहे.
9 वाजलेत. 9 वाजेच्या सुमारास ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलेलो आहोत. सेकंड स्टॉपला देखील खायला काहीच नाही आहे. एका ठिकाणी टरबूज मिळालेलं आहे, तेच खायचं. इथे जे हे फोटो लावलेले आहेत ना, ते फक्त फोटोमध्ये आहेत, खाण्यापुरतं काहीच नाही आहे. इथे पिझ्झा दिसतोय, डोसा दिसतोय, ते सगळं इडली सांबार दिसतंय, ते फक्त फोटोतच आहे. बर्गर वगैरे खायला काहीच नाही आहे चहाच्या व्यतिरिक्त. आता हेच खायचं आहे. आज बरोबर 1 वाजता नागपूरचं टोलगेट आलेलं आहे एक्झिटचा. तर मित्रांनो, सेकंड टोल नंतर इथे एक पेट्रोल पंप आहे, तिथे आपण आलो आहोत. तिथे एक हॉटेल पण आहे, दक्षिण भारत म्हणून. काय आहे का बघूया. टोल गेला आहे 1290 रुपये. बघा इथे तरी काय खायला आहे का. तर मित्रांनो, पूर्ण समृद्धी हायवेवर जेवणाचं खाण्यापिण्याचं काहीच बंदोबस्त नाही आहे. समृद्धी हायवे संपल्यावर मला सापडलं ते रसरंजन फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. मेनू कार्ड बघितला तर सावजी मटनपासून सगळं मिळतं. व्हेजचं पण ऑप्शन आहे, नॉनव्हेजचंही ऑप्शन आहे. फॅमिली गार्डन आहे. बरोबर नागपूरचं तुम्ही एक्झिट घेतल्यानंतर लेफ्ट साईडला एक्सप्रेस हायवे जसा संपतो तसं लेफ्ट साईडला पहिलंच हे रेस्टॉरंट लागतं. मस्त जेवण होतं मित्रांनो. लक्षात ठेवा, नागपूरचा एक्झिट एक्सप्रेसवेचा घेतल्या घेतल्या डाव्या साईडला रेस्टॉरंट येतं, तिथे जेवून घ्या. कारण का आपल्याला असं वाटेल पुढे जाऊन जेवूया, तर लेफ्टला लगेच नागपूरचा फाटा जातो आणि स्ट्रेट जबलपूर हायवे आहे. तर जेवल्यानंतर तुम्हाला स्ट्रेट जबलपूर हायवे घेता येईल आणि त्याचे तुमचा वेळ वाचेल. आणि जबलपूर हायवेचा हा पहिला टोलगेट येतोय. जेवण पण फर्स्ट क्लास होतं, आम्हाला आवडलं. पुढे काय इंटरेस्टिंग असेल तर नक्की रेकॉर्ड करीन. खूप सुरेख रोड आहेत. हा जो जबलपूर हायवे आहे ना, सिनिक ब्युटी आजूबाजूला. महाराष्ट्र MP बॉर्डर. इथे ट्रक्ससाठी आहे आणि इथे कार्ससाठी. त्याच प्रकारे या हायवेला लागल्यापासून हा तिसरा टोल येतोय. पहिला टोल 160चा होता, दुसरा 170चा होता. आता बघूया हा कितीचा आहे. रोड्स एकदम मक्खन आहेत, मक्खन. त्यामुळे ना टोल द्यायला काही वाटत नाही. हा पण 170चा आहे. कारसाठी 170 रुपयात.
आधीच आपण लेट आहोत. आपलं हॉटेलचं चेक इन 1चं होतं आणि इथे 3:15 वाजलेत. संध्याकाळचा पण प्लॅन असा आहे की पॉटरी विलेजला एक व्हिजिट द्यायची. किती वेळात आपण पोहोचतोय त्याच्यावर आहे सगळं. लेफ्टला आपण बघाल ना तर सगळं जंगल सुकलेलं आहे. त्याचा एक फायदा असा आहे, सायटिंग होईल की नाही तुमच्या नशिबावर आहे, पण विजिबिलिटी डबल होते. पॅसेंजर एवढे पॅक आहेत की गेट उघडा ठेवून चाललेले आहेत. आपण बघू शकतो आपल्या आजूबाजूला लेफ्ट राईट दोन्ही साईडला जंगलच जंगल आहेत. लेफ्ट साईडचा हा जो जंगल आहे ना, हा चोर बावलीचा आहे. तर मित्रांनो, हा जो ब्रिज आपण बघताय ना, हा ब्रिज नाही आहे, हा अंडरपास आहे. दुसऱ्या शब्दात आपण असं बोलू शकतो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर. या हायवेचे हेच वैशिष्ट्य आहे की आपण ॲनिमलसाठी एवढा खर्च करून त्यांचा हायवेवर येऊन जीव जाऊ नये म्हणून आपण हा त्यांच्यासाठी अंडरपास करून खूप चांगली गोष्ट केलेली आहे. अंडरपासच्या खाली कॅमेरेज पण आहेत, त्याच्यामुळे ॲनिमल काउंटिंग होऊ शकतं. मित्रांनो, आपण बघू शकता अजून एक वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आले. हायवे बनवताना जनावरांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची पूर्ण दखल घेतलेली आहे. दोन्ही बाजूला खूपच सिनिक व्ह्यू आहे, बघण्यासारखा आहे. हा व्ह्यू खरं म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग आणि एक तर संध्याकाळी बघण्यासारखा असेल. खुर्सापार गेट इथून 4 किलोमीटर आहे. खुर्सापारची एंट्री ही आहे. आपण बघू शकता खुर्सापार गेट. इथूनही जाऊ शकतो खुर्सापार गेट. अजून एक वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आलाय. बघू शकता अजून एक टोल गेट येतोय. हा 4था टोल गेट आहे. माझ्या माहितीनुसार या 4थ्या टोल गेट नंतर लगेच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे.
कॉरिडॉर आहे. आलेला आहे टोल गेट. या टोल नंतर लगेच लेफ्ट आहे आपल्याला. ₹110 दिसते. हे आलेले पेंच टायगर रिझर्व. हायवे सोडला आपण टोल नंतर. पेंच टायगर रिझर्व एंट्री झालेली आहे. तर मित्रांनो, हा इंटरनल रोड आहे हायवे सोडल्यानंतर. जरा छोटाच आहे. ॲट अ टाइम एकच गाडी येऊ शकते. हा सगळा बफर झोनचा एरिया आहे आणि बफर झोनची ही पहिली चौकी आहे. आणि तुरिया गेट हे आतच आहे असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. थँक्यू. सगळा बफर झोन आहे हा. संध्याकाळच्या वेळेला इथून जाण्यात खूप मजा येईल. किपलिंग स्पोर्टवर आहे, रिव्हर बोर्ड, सगळे हॉटेल्सचे रिसॉर्ट्सचे बोर्ड्स आहेत इथे. आपलं अरण्य म्हणून आहे. खवासा गेटला इथूनच एंट्री आहे. इथून जाऊ शकतो आपण. आपण बघू शकता दोन्ही साईडला बफर झोनचं जंगल आहे. जंगल पूर्णपणे सुकल्यामुळे विजिबिलिटी खूप जबरदस्त आहे. आणि या रोडनी संध्याकाळी किंवा अर्ली मॉर्निंग जायला खूप मजा येईल. सफारी गेटच्या जिप्सीज खूप रॅश ड्रायव्हिंग करतात, तर जरा सांभाळून. हायवे सोडल्यापासून 4 किलोमीटर आत आलो आहोत. पूर्ण बफर झोन आहे. खूप थ्रिलिंग आहे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेला इथून जाणं. आत्तापर्यंत आम्हाला भरपूर स्पॉटेड डिअर आणि लंगूरची सायटिंग झालेली आहे. पण ज्याच्यासाठी आपण आलो आहोत ते कधी दर्शन देतील ते बघायचं. आता 1 किलोमीटरवर आहे आमचं हॉटेल. आता इथून याच प्रकारे आपण पोचलो आहोत अरण्य रिसॉर्ट विहास्ता. अशा प्रकारे मुंबई ते मध्य प्रदेश हा व्हिडिओ इथेच एंड करीन. रिसॉर्टसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवीन. 4:15 पोचलो आहे. पहाटे 3:30 निघालेलो आपण. 4:15 पोचलो इथे. धन्यवाद.